नमस्कार मित्रांनो, मी सुलेमान शेख, शहागड, तालुका अंबड, जिल्हा जालना. व्हिडिओ बनवायचं कारण म्हणले तर आज मुळशीमध्ये जे वैष्णवी ताई हगवणे ह्या ताईचा जे अंत झालेला आहे आणि आपण पाहत आहोत की 16 तारखेला ताईचा आत्महत्या केला असं माहीत होतं, पण या 2 दिवसामध्ये आपल्याला न्यूज व सोशल मीडियाच्या माध्यमातून कळविण्यात येत आहे का हे आत्महत्या नव्हे, हे मर्डर झालेलं आहे. हे ज्या सासरी मंडळी आहे हगवणे कुटुंब, हे काही लहान कुटुंब नाही, हे मोठं आहे. पण हे भिकारचोट कुटुंब आहे आज, जे महाराष्ट्रामध्ये मोठे नेते ज्यांना आपण किंग मेकर मानतो आणि आपल्याला सगळ्यांना माहिती असे जवळकीचे आहे हे त्यांचे हगवणे कुटुंब. पण हे भिकारचोट कुटुंबांनी ते ताईचा असा अंत केलेला आहे पैशासाठी. म्हणजे 51 तोळे सोना घेऊन, एक फॉर्च्युनर गाडी घेऊन अजून काही पैशाची मागणी होती, आपल्याला न्यूज व सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत आहे. पण ताईचा त्यांनी ह्या हगवणे कुटुंबांनी अंत केलेला आहे. आपलं हे म्हणणं आहे का महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्थेचा धाक राहिलेला आहे का नाही, हे सांगायचं आहे आपल्याला. आज आपण पाहत आहोत की महाराष्ट्राचे महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर व महाराष्ट्राचे गृहमंत्री व लाडके महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्ही या हगवणे कुटुंबाला 10 दिवसात फाशीची शिक्षा द्यावी, हे आमची नम्रतेची विनंती आहे. आणि कायदा व्यवस्थेचे न धज्जा उडवता, राजकारण्यांच्या न दबावाखाली येता ह्या हगवणे कुटुंबांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी. आज आपण पाहत आहोत कायदा व्यवस्थेचा धाक राहिलेला नाही. कायदा व्यवस्थेची तुम्ही लवकरात लवकर काही कठोरतेची कारवाई करून दाखवावे आणि या महाराष्ट्रामध्ये वैष्णवी हगवणे ताईच्या आई वडिलाला व त्या बाळाला, जे त्यांना एक मुलगी आहे, त्या मुलीला तुम्ही न्याय देऊ शकता का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्हाला नम्रतेची विनंती, हे माझी नाही पूर्ण महाराष्ट्राची आहे. सर्व महाराष्ट्र ह्या घटनेचा निषेध करतो. हे घटना लहान नाही, ह्या महाराष्ट्रामध्ये काडीमा फासणारी गोष्ट आहे. अशी गोष्ट मोठे कुटुंब करीत आहेत. आणि मी एक नम्रतेची विनंती करतो सगळ्या आई वडिलांना का आपली मुलीला आपण लक्ष देण्याचा काम आहे. का आपली मुलगी कुठं जाती, कुठं शिक्षण घेती, कुठं क्लासेस आहे. आज मी औरंगाबाद शहरमध्ये पाहत आहोत, असे किती पॉईंट आहे जे नुसतं पोरापोरी तिथं येऊन टाईमपास करतात. ह्याच्यावर लक्ष आई वडिलाला देणे गरजेचे आहे. हे लव्ह मॅरेज कसे होतात आपण पाहतो. आज आपण 40 वर्ष मागं गेलं तर हे होतो का? नव्हतं. पहिले आपला लग्न करायचं म्हणले तर आपले आई वडील पुरी बघायला जायचे, पण आज तसा राहिलेला नाही. आणि हे जे घटना होत आहे महाराष्ट्रामध्ये, हे घटना सगळे ह्या लफड्यामुळं होत आहे. ह्याच्यामुळं माझी नम्रतेची विनंती आहे आई वडिलाला व माझी बी. मी तुम्हाला सांगित नाही, सगळ्यांना सांगतोय का आपली चूक कुठं होती. आपल्या मुलीला आपला काम आहे लक्ष द्यायचं. क्लासेसला कुठं जात आहे, कॉलेजला कुठं जात आहे, कोणत्या डिपार्टमेंटला आपली मुलगी आपण टाकलेली, इंजिनिअरिंग, डॉक्टर फील्ड, जे काय असन, आपलं काम आहे आपल्या मुलीवर लक्ष द्यायचं. आणि हे असे जे घटना होत आहे, हे लव्ह मॅरेजेस, म्हणजे आपण पास केलेली आहे, मला त्याच्याशी लग्न करायचं, मला दुसऱ्याशी लग्न नाही करायचं, मी माझ्या जीवाचं असं करीन. मुलगा सांगतो, मुलगी सांगती, नाही मी त्याच्याशी लग्न करणार, मी दुसऱ्याशी नाही करणार. हे अशा लफड्यामुळं नंतर होणारी गोष्ट म्हणजे हे आहे. याच्यामुळं माझी नम्रतेची विनंती आहे का आपण आपल्या मुलीला व मुलाला चांगली संस्कार देऊन एक महाराष्ट्रामध्ये चांगला SMS पाठवावे आणि अशा गोष्टीला न होता कामा नये.
माझ्याकडून काय चुकलं असलं तर मला माफ करा. तुमचा मित्र शेख सुलेमान मैनुद्दीन शेख, शहागड, तालुका अंबड, जिल्हा जालना.